धावे मन, हे मन शांत होतं, हे मन समाधानाला प्राप्त होतं भगवान परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर. असा असणारा परमात्मा अत्यंत सुंदर आहे. सुंदर ते ध्यान. आणि हे ध्यान कुठं आहे? उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. हे ध्यान विटेवर उभा आहे. आता ही वीट काय आहे? खूप मोठा इतिहास आहे, तर सांगतो 2 मिनिटात. वीट म्हणजे इंद्र आहे. कोण? इंद्र. ही वीट कोण आहे? इंद्र आहे. आणि इंद्र वृत्रासुर नावाचा दैत्य होता, आणि तो वृत्रासुर तपश्चर्या करण्याकरता बसला. तपश्चर्या करण्याकरता बसला तर इकडे इंद्राचं लगेच काय व्हायला लागलं? आसन डळमळायला लागलं, याच्या पोटात दुखायला लागलं. इंद्राचं असं होतं, कुणी दैत्य तपश्चर्या करायला बसला याच्या पोटात लगेच काय व्हायचं? गोळा उठायचा. का बर? याला वाटायचं हे आपल्यावर कधीही आक्रमण करतील आणि आपलं सिंहासन बळकावतील, म्हणून इंद्राला अत्यंत काय व्हायचं? पोटात दुखायचं. वृत्रासुर हा तपश्चर्या करण्याकरता बसला, आणि म्हणून इंद्राने काय केला? त्याचा शिरच्छेद करून टाकला. कोणाचा? वृत्रासुराचा. आणि त्या वृत्रासुराने हे इंद्राला शाप दिला की तू जड होऊन पडशील, जड होऊन तू दंडकारण्यात पडशील, असा शाप दिला. आणि तोच असणारा इंद्र दंडकारण्यामध्ये जड होऊन, अर्थातच ती वीट होऊन त्या ठिकाणी पडला. ती जागा म्हणजे पंढरपूर. आणि इतिहास असा आहे. आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये पुंडलिकराय आपल्या माता पित्यांच्या सेवेमध्ये अत्यंत लीन आहेत. आणि त्या सेवेच्या जोरावर प्रसन्न होऊन भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट होतात. कुठं? पंढरपुरात. भगवान पुंडलिकाला दर्शन देण्याकरता त्या ठिकाणी भगवान परमात्मा पुंडलिकाच्या समोर त्या ठिकाणी उभे ठाकतात. परंतु पुंडलिक आपल्या माता पित्यांच्या सेवेमध्ये काय आहे? लीन आहे. त्याला कोण आलं कोण नाही याचं काहीच भान नाही. अशी सेवा पुंडलिकाची त्या ठिकाणी चालू आहे. भगवान परमात्मा म्हणतात की अरे पुंडलिका, ज्या योग्यांना जप्या ताप्यांना तरी गिरिकंदरामध्ये जे काही अनुष्ठान करतात त्यांच्या स्वप्नात सुद्धा मी येत नाही, तो तुझ्या समोर आज उभा आहे आणि तू माझ्याकडे बघायला सुद्धा तयार नाही. भगवान परमात्मा म्हणतात. कोणाला? पुंडलिकाला. पुंडलिकराय म्हणतात भगवान परमात्मा गप्प बसायचं, जास्त बोलायचं नाही, कारण माझे माता पिता या ठिकाणी विश्रांती करत आहे. तुम्ही जास्त बोलू नका. तुमच्या बोलण्याने यांची काय होईल? झोप मोडेल. माझ्या पितयाचा होईल निद्राभंग, न घडे प्रसंग बोलण्याचा. पुंडलिकराय म्हणतात देवा थोड्या वेळ मौन उभे राहा, बोलू नका. आणि त्या परमात्म्याला भावयुक्त एक जागा जी पुंडलिकाने दिली तिचंच नाव आहे विठ. विठाल विठाल. भगवान परमात्म्याला उभं राहण्याकरता भावयुक्त जागा पुंडलिकाने दिली, ती म्हणजे ती वीट आहे. आणि त्या विटेवर भगवान परमात्मा अजूनही उभा आहे. युगे झाले 28. किती युग झाले? 28 युग झाले. तर अजून न म्हणसी 22 युगे झाले 28. 28 युगापासून तो परमात्मा तसाच उभा आहे. आणि आपले जे कोणी येणारे भक्त आहे त्यांना समाधानी सुखी करण्याचं काम तो करतो. आणि त्याकरताच तो काय आहे? उभा आहे. उभा भाविकासाठी, ते ध्यान उभे विटेवरी असा असणारा तो परमात्मा विटेवर उभा आहे. आणि त्याचा असणारा भगवान परमात्मा तो अजून कसा आहे?
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवण्या. त्या परमात्म्याने आपले असणारे दोन जे कर आहेत ते कटावर ठेवलेले आहे. कटावर म्हणायचं, कटेने म्हणायचं, कटावर. कटावर भगवान परमात्म्याने कर आपले ठेवलेले आहे. कटावर म्हणजे कमरेवर. मग भगवान परमात्म्याने कमरेवरच का हात ठेवले, दुसरीकडे तिसरीकडे का बरं ठेवले नाही, असाही विचार आहे भक्तिशास्त्रामध्ये. याची 36 कारण सांगितली. भगवान परमात्म्याने कमरेवरच का हात ठेवले, 36 कारण सांगू का आता, लक्षात राहतील का एवढी? विठाला 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 भगवान परमात्म्याने कमरेवरच का हात ठेवले, याचे 36 कारण सांगितलेले आहे. पण मोजके 2-3 लक्षात राहण्यापुरते मी सांगतो. भगवान परमात्म्याने गोकुळात जन्म घेतला. भगवान परमात्मा त्या ठिकाणी खूप खोड्या करायचा आणि त्या खोड्याला वैतागून त्याची असणारी मम्मी आपली आई यशोदा मैया त्यांनी काय केलं, भगवान परमात्म्याला उखळाला एक दिवस बांधलं. हे तुम्हाला माहिती असेल, ऐकलेलं असेल काल्याचे कीर्तन. भगवान परमात्म्याला यशोदा मैयाने कशाला बांधलं, उखळाला बांधलं. आणि त्या उखळापासून आपली सुटका व्हावी म्हणून या महाशयांनी काय केलं, ते उखळा सहित बाहेर आले. बाहेर असणारी त्यांच्या दारात समोर जे विमलार्जुन नावाचे 2 वृक्ष होते, त्या वृक्षाच्या पलीकडे भगवान परमात्मा गेले. या उखळापासून आपली सुटका व्हावी म्हणून असा जोरात हिसका दिला ते उखळ सुटण्याकरता. आणि ते हिसका दिल्याबरोबर याच्या कमरामध्ये काय झालं म्हणे, गॅप पडला. गॅप पडला आणि मग म्हणून याने कमरावर हात ठेवले. हे झालं पहिलं कारण. साहजिकच आहे ना, कंबर दुखायला आले कुठे हात ठेवतात, तुमच्याकडे डोक्यावर ठेवतात का, कमरेवर ठेवतात ना, म्हणून याने कमरेवर हात ठेवले. हे सांगितलं पहिलं कारण. दुसरं कारण सांगितलं की नंद बाबाकडे 9 लाख गायी होत्या आणि त्या 9 लाख गायीचं दूध शेण करून याची कंबर दुखली म्हणून याने कमरावर हात ठेवले. तिसरं कारण सांगितलं की पांडवांच्या घरी राजसूय यज्ञामध्ये याने काय केलं, वाढण्याचं काम केलं, खरकट काढण्याचं काम केलं, पत्रावळ्या काढण्याचं काम केलं आणि हे करता करता याची कंबर दुखली म्हणून याने कमरेवर हात ठेवला. तिसरं कारण सांगितलं. चौथं कारण सांगितलं की अनेक भक्तांच्या घरी याने सेवा केल्या, जी नाही ती सेवा केली म्हणून सेवा करून करून याचं काय झालं, कंबर दुखायला लागली म्हणून याने कमरेवर हात ठेवला. पुढचं कारण सांगितलं, नाथ बाबाच्या घरी जवळजवळ 36 वर्ष कावडीनी पाणी जागरी चक्र पाणी वाहे. 36 वर्ष नाथ बाबाच्या घरी भगवान परमात्म्याने पाणी भरलं आणि चंदन उगळायचं काय केलं, काम केलं. मग ते चंदन उगळू पाणी भरू याची काय झाली, कंबर दुखली म्हणून भगवान परमात्म्याने कमरेवर हात ठेवले. आचार्य महाराज सांगतात तात्विक उत्तर की भगवान परमात्म्याने हात कमरेवर का ठेवले, प्रमाणं भवाब्दे त्रिदम्मामकानं नितं भक्कराभ्यां विधातुर्वसत्ते ऋतुना विकोश परब्रह्मलिंगम म्हणजे पांडुरंगम. श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य महाराज सांगतात की भगवान परमात्म्याने कमरेवर हात ठेवले. का ठेवले तर आपले जे कोणी येणारे आपल्याकडे येणारे भक्त आहेत त्या भक्तांना अभय देण्याकरता की हे बाबांनो, हा जो काही जन्म मरण रूपी जो संसार आहे, भवसागर आहे, त्या भवसागरातलं पाणी, त्या पाण्याची खोली किती आहे तर माझ्या कमरे इतकी आहे. म्हणून त्या भक्तांना अस्वस्थ करण्याकरता भगवान परमात्म्याने कमरेवर हात ठेवले. आणि या कमरे इतक्या पाण्यामध्ये कोणीही पहिलं तिला जाऊ शकतो, कोणीही त्या पाण्यातून पलीकडे जाऊ शकतो. हे सांगण्याकरता, हे दर्शवण्याकरता भगवान परमात्म्याने कमरेवर हात ठेवले. भवसागर